दिस इज़ माई होम। अरे यार उजड़स नहीं है, तो हम जाएंगे अब अंदर। ये है हमारा बाहर का व्यू, देख सकते हैं आप लोग। तो हम चलेंगे अब अंदर। बाहर से जितना अच्छा है, अंदर से उतना ही अच्छा दिखता है हमारा घर। तो देख लो, दिस इज हॉल एंड यहाँ पे है बेसिंग। मेरी बहन भी खड़ी देख देख सकते हैं आप। वो शर्मा गई आपको देख के। ये मैं। और ये है हमारा बेडरूम। गाइस हमारे यहाँ बेडरूम कुछ नहीं होते, हमारे यहाँ कॉमन रूम होते हैं सब। एक हॉल, एक मदला रूम और एक किचन। तो देख सकते हैं ये हमारा है किचन। ये मम्मी के शादी के बर्तन। ये है हमारा फ्रिज जो कि हमने अभी अभी लिया है। हमारे यहाँ फ्रिज नहीं था, शायद 15 दिन पहले ही लिया है हमने ये फ्रिज। ये है हमारा टीवी जो कि हमारा नहीं है, हमें कहाँ से गिफ्ट मिला है, हमने अभी तक लिया नहीं है। ये मेरी ये मेरी बहन। इसकी शादी हो चुकी है। इसको एक बच्ची भी है जो कि अब यहाँ पे अवेलेबल नहीं। आपको उसकी बेटी देखने तो प्लीज प्रीमियम लगेगा। देख रहे हो। इसको मेरे ब्लॉग में आना नहीं है गाइस, क्योंकि इसको डर लगता है कहीं मैं वायरल ना हो जाऊं। सो ये है मेरी बहन, इसने साड़ी पहनी है आज। नहीं, रोज साड़ी आयरन इन को बोले। देखो चश्मा लगाया उसने। गाइस प्लीज कमेंट्स बॉक्स में बताना कैसी लगे मेरी बहन। तर तुम्ही बघू शकता गाईज, माझा दूध काढतोय गाईच। अरे मराठी चालून जाईल थोडंफार। चलो ये देख लो गाईज, दूध देते आमची गाय। नाही हो, दूध नाही देत. मला पण काढू दे रे, ठेव बादली खाली। अरे मला पण काढू दे ना, थांब ना। ये हमारी सुंदरी है गाइस, संकेत की सुंदरी। मेरी बहन बहुत ज़्यादा ओवर कॉन्फिडेंस है गाइस। वो मुझे बोल रही है कि मैं उसकी वजह से वायरल हो सकती हूँ। और ये एकदम जोरात। ये हमारी दूसरी गाय है गाइस, ये भी प्रेग्नेंट है। शायद अगले महीने बच्ची हो सकती है उसको। गाइस हमारा बैल रोता है, देख लो। आमचा बैल रडत होता गाइस सकाळी, पाहून घ्या तुम्ही। हा बैल खरंच रडतोय, सकाळपासून माझ्यावरती सुटतो पण येतो, पाहून घ्या तुम्ही। मित्रांनो आमची सुंदरी दूध पिते, बघून घ्या। दूध पिताना सुंदरी माझ्याकडे पाहते गाईस, डोळे तिरपे करून करून। हिंदी तर मराठी हा ना, मराठीच करणं पडेल, मराठी। आमची सुंदरी दूध किती छान पिते गावरान उलट भारी बघा मित्रांनो। अरे हिंदी बोलण्यामागे काही कारण आहे माझं, थोडं पर्सनल। बोटवनावर
बघा आता तंदुरुस्त झाली ती दूध पिऊन चालली आता संकेतकडे. संकेत 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 हाय बोल हाय. तो आता 12 जून आलाय मित्रांनो. तो खूप दमलेला आहे तरी पण चारा पाणी आवरतोय तो. सो प्लीज मदत करा त्याला थोडी. चला आपण आता खिचडी बनवू. खिचडी बनवणार आहे मित्रांनो. तर खिचडीसाठी लागणारं साहित्य मी जमा करते. चला खिचडी बनवा चला निघा. मित्रांनो जेव्हा तुम्ही 3 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर घरी येता तेव्हा तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात. त्यातली एक जबाबदारी स्वयंपाक बनवणं. आणि आता स्वयंपाक बनवायचं आहे तर मी खिचडी बनवणार आहे. तर बघू चुलीवरती खिचडी बनवणार आहे. तर बघू चुलीवरची खिचडी कशी येते ते. खरं तर मला स्वयंपाक येत नाही पण मी तरी बनवते कारण बनवावी लागणार आहे. ठीक आहे थँक्यू. कांदे घेऊन येऊ खिचडीसाठी. कांदे घ्यायला जाते मी. संकेत उलटा कॅमेराच नाही विराय ना का बरं. उलटा कॅमेराच नाही विराय. खूप अंधार आहे आमच्या शेडमध्ये. किती कांदा घेऊ किती कांदा घेऊ. ए लाईट लाव ना लाईट लाव. 3 और 4 कांदे आहे मित्रांनो. 4 कांदे आपण खिचडीत टाकणार. कशामुळे ॲडवाईज असं. फोन कोणी चालू पैसा काय करतोय तू. स्नॅप टाकतोय काय माझं थांबत नाही खराब. मस्त मग टाईम वगैरे पण दिसतो ना. माझी पण काय खाते हां बरं फायनल डिसिजन मेकिंग. अरे स्नॅप चला गाईज लेट्स स्टार्ट विथ खिचडी. माझी नको मी तुम्हाला टाकली. चला मित्रांनो आता आपण खिचडी बनवूया. अय माझ्या बहिणीला आम्ही अक्का म्हणतो गाईज. अक्का इकडे अक्का प्लीज कम बेबी इधर. ये ना पटकन ये ना यार तिकडे मला सोबत. चला मित्रांनो माझ्या बहिणीला चष्मा पण आहे. पाहून घ्या तुम्ही. चालेल लाईट मला लगेच गोरं बाहेर लगेच काढ. देखो ये है लाइट का कमाल जो इतना फिल्टर लगाने की ज़रूरत नहीं गाइस मुझे. मैं ऑलरेडी क्यूट. तर आम्ही चुलीवरती खिचडी करणार आहे. चूल दाखवून देते तुम्हाला मी. आहे आमची चूल नीट आवरलेली नाही कारण मम्मी नाही घरी. मग थोडं आम्हाला आत्ताच एक रिक्वेस्ट आलेली आहे मित्रांनो. श्रुती नावाच्या मुलीने त्याला रिक्वेस्ट टाकलेली. चोरी नाही की जराशी हाय वाढ आहे ना. मग पोच वाढ ई बी लागेल. हा माझा भाऊ आहे गाईस. हाय कोणचे दुर्गेश मोरेल टाकी देवा ना. थांब गोरा नाही तर काही नाही इकडे पाय गोरा तर काही नाही. त्याला श्रुती नावाच्या मुलीने आत्ताच रिक्वेस्ट टाकलेली आहे. रिक्वेस्ट टाकलेली स्नॅपचॅटला. इंस्टाग्रामने स्नॅपचॅट. संकेत चला आता आपण केव्हापासून मी खिचडी करणार आहे गाईज. आता मी खिचडी करणार. लाईटमध्ये खूपच गोरी दिसते गाईज मी. संकेत इकडे येणार खिचडी करायला चाल ना गाईज. माझ्यासोबत कोणीच येत नाही तिकडे खिचडी बनवण्यासाठी. मी एकटी. संकेत 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 पाय इकडे पाय. म्हणजे 3 महिन्यानंतर तुला बहिणीला भेटून कसं वाटतंय संकेत. माझी बहीण भरी माहीत झाली. मी जाड झाली का बारीक संकेत. कोण गाला गाण फुगायला संकेत आयरन आहे मराठी इज्जत कसं विदेशात गेलेला होता. विदेशातून विदेशी 4 लाख देऊन ही लँग्वेज तो शिकून आला इथे घराकडे. आणि तो आता सध्या शेतात काम करतोय. तर आम्ही एका दिवशी रात्री 12 द्यायला पण जाणार आहे. तर आपण रात्री 12 पण देऊ. आणि अजून एक माझी बहीण आलेली आहे. कमेंट येतील काहीच नाही आली काय तर सोचत 4 लाख काल म्हणजे लागतात शिकायला चांगली. आयराणी भाषा आहे गाईच आमची. खानदेश कडून आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही आयराणी पण बोलतो. माझी बहीण माझी जी बहीण दाखवली तिला एक मुलगी आहे गाईस. मुलगी इकडे. चल माऊ हाय कर भाऊ. हाय असं हाय हाय. नमस्कार नमस्कार कसं करता. नमस्कार कर भाऊ. नमस्कार कर ना भाऊ. नमस्कार कसं करता. अरे लाजू नको इकडे ना मोबाईल. नमस्कार लाईक 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 थांब लाईक लाईक कर भाऊ. असं रामकृष्ण हरी नाही थांब. लाईक शेअर लाईक म्हण. लाईक लाईक म्हण ना भाऊ. बोलता नाही. हां शेअर अँड सबस्क्राईब. तर आता मी खिचडी बनवणार आहे. तर
चालू करते खिचडी. कांदे अंधार मित्रांनो पूर्ण काळी दिसते. खूपच वाटते. हो भाऊ आता बोलायचं दुसरं गाणं म्हणा. मित्रांनो 3 महिन्यानंतर घरी आल्यावर खूपच काम करावं लागतं. मी जेव्हा हॉस्टेलवरती मुली आलं त्यांनी काळी देते ना लाईट करते चार्जिंग करणार रीड करा मग अच्छा करून सुना तरी बेटा ब्लॉग चालू शकते. हेलो गाइस, मोबाइल बोला रहा हूँ. चल आया नहीं तुम लोग ना. हेलो गाइस, ये माऊ देख रहे हैं क्या? नहीं ये देखो ये देखो आडवे हो गई माऊ. आता अंदर गाइस आम्ही सर्व गोरे आहे, पण इथे लाईट लाईटमुळे आम्ही काळे दिसतो इथे. नहीं, माझा भाऊ आहे तो ये मेरी बहन है, ये तो ऑलरेडी काली है. मेरा भाई दिखा. और ये बुरी मांझर है हमारी. हमने नया फ्रिज लिया था, उसका खोखड़ा है. तुमने तो कभी देखा नहीं होगा. तो ब्लॉग ये मैं हो गए, थोड़ा अंधेरा है. कर लो मैंने. मी आत्ताच कांदे चिरून आली म्हणून मी खूपच रडते. कांदे खूप तिखट राहतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून देते. कधी चिरायचे असतील मशीन वगैरे घेऊन या कांदे चिरण्यासाठी प्लीज. खिचडीसाठी कोथिंबीर राहून गेली आमची. आता आम्ही कोथिंबीर घ्यायला जातो, मी आणि माझा भाऊ. तो खूपच उंच आहे पण तो लहान आहे ॲक्च्युली, मी मोठी. चल रडते ॲक्च्युली मी. कांदे कापले मी आत्ता. तर आम्ही कोथिंबीर घ्यायला शेतात जातोय अंधारात. बॅटरी घे ना बॅटरी. बॅटरीची काय गरज नाही गाइस. आमचे डोळे खूपच शार्प आहे. शार्प आहे. चला मित्रांनो दिसत तर नाही आहे काही, पण जाऊ आपण. जर आम्ही आता कोथिंबीर घ्यायला जातोय. ॲक्च्युली दिसत तर नाही आहे काही, तुम्हाला पण दिसणार नाही ॲक्च्युली. घे रे कोथिंबीर घे. कुठेशी लाईट लाव. आत्ताच कोथिंबीर घेऊन आलो आहे, पण ॲक्च्युली ती कोथिंबीर नाही आहे. तिला पूर्णपणे बिया आलेले आहे. तुम्ही पाहू शकता. रिॲक्शन पाहू आपण कोथिंबीर आणल्यानंतर. तर फायनली मी आता खिचडी बनवणार आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो मी आता चुलीवरती खिचडी बनवणार आहे. मला खूप दिवस होऊन गेले चुलीवरती स्वयंपाक करून, पण तरी मी आता ट्राय करणार आहे. चूल दाखव, खिचडी पण दाखव. हां खिचडी आज टाकलेली नाही मला दाखव. तर मी आता खिचडी बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही खिचडी कशी करते ते. इकडे दाखव माझ्या तोंडाकडे. ॲक्च्युली खिचडीसाठी इन्ग्रेडियंट खूपच कमी आहे आमच्याकडे, पण मॅनेज करून घेऊ आम्ही तेवढं. बस इन्ग्रेडियंट दाखव. इन्ग्रेडियंट खूपच कमी आहे, पण आम्ही मॅनेज करून घेऊ. दाखव मला बी दाखव ना. खिचडी चूल दाखव. चूल इकडून दाखवते. दाखव. तर मी चुलीवरती खिचडी करते मित्रांनो. तेलच टाकले फक्त आतापर्यंत. दाखवा आता. पहिले आपण कांदे टाकू मित्रांनो. मला कांदे टाकू. लांब जास्त जास्त मोठा निघा पाहिजे मला. कांदे पण दाखवा. कांदे पण जास्त जवळ घेतला. खूपच चटके बसताय मित्रांनो. सनस्क्रीन पण नाही लावलेलं असतं. हां ब्लॉग नाही पडतो चालेल मित्रांनो. आणि माझ्याकडे मित्रांनो सनस्क्रीन खूप चांगलं असतं चेहऱ्यासाठी. प्लीज यूज करायचं. असं काही काम लागलं तर प्रोटेक्शन. एवढा मोबाईल फिरायला येतं मला, बाहेर एडिट करणं पडतं. आता तुम्हाला मी ब्लॉग खिचडी झाल्यानंतर दाखवते काही काय बरं. तर आमची चुलीवरची खिचडी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता काही. चाल ना चाल चाल. काहीच नव्हतं ताई. चला आता कशी बनते खिचडी. थँक्यू फॉर वॉचिंग मी. बाय. वाजले आहेत रात्रीचे 10 वाजता आम्ही गेम खेळतोय. 10 वाजता आम्ही रात्रीचे 10 वाजता गेम खेळतोय. तर तुम्ही पाहू. दुसरी जी ना ती सोडी ना तुला जी पैकी दिसत तू सोड मी डायरेक्ट दुसरी लुकली की सुद्धा आपण
सांगे तू नीट बैस. खाल्लं तर खरं. चला रात्री 9:30 वाजता गेम चालू आहे. हळू बोला रे तुम्ही. नाही 10 वाजे घ्यात रात्री 10 वाजता आम्ही चिट्टे चिट्टे खेळतो भाई. रात्रीचे 11 वाजले तरी अजून पण आमचा गेम चालू आहे. आत्ताच आमचा गेम संपला आहे. तर आम्ही किती वाजले 11:30 वाजले. आता आमचा गेम समाप्त झालेला आहे. आता तुम्ही स्कोर पाहू शकता. मी 2 नंबर आले ॲक्च्युली. कोणाला किती मार्क्स भेटले. संकेतला पेपरमध्ये एवढे कधीच मार्क्स नाही भेटले एवढे गेममध्ये भेटले.